चला वहूर आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. पहिल्या षटक तेजस नारे रोहा तालुक्याचा उत्तम दर्जाचा अग्रगण्य ज्याचं नाव घेतलं जातं रोहा तालुक्यामध्ये. रोहा तालुका प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक सुद्धा तेजस नारे पहिल्या षटक हाताळत आहेत. इथे काय घडलंय पहिल्या बॉलवर कॉट बिहाइंड. मला वाटतं फलंदाज बाद सौद पटेल. बॅक टू डग आउट. मॅच आपला असेल. या चालू सामन्यातून विजयी संघासोबत आपल्याला मॅच खेळायचं आहे नेक्स्ट. न्यू बॅटर इन झालाय फहद बाजी या नावाने प्रसिद्ध खेळाडू. तेजस नारे पहिल्या चेंडूवर मोठं यश त्याला प्राप्त झाले कारण एक महत्वाचा बॅटर सौद पटेलला त्यांनी भोपळा फोडू दिला नाही. आता टॉस जिंकल्यानंतर तेजस यांनीच निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षणाचा. तो यशस्वी ठरताना यावेळेस फहद बाबाजी सुद्धा हवे स्ट्रोक खेळण्याची चूक घडले. बॅक टू बॅक दुसरा विकेट इथे हादरा बसतोय के सरकार वहूर 11 संघाला. दोन 2016 आमदार चषकातील मालिकावीर तेजस नरेला आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाज आहे. पुन्हा एकदा तेजस हॅट्रिक चेंडू त्यामुळे सन्मान दिला इथे समी सानेनी. कुठलाही मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. डॉट बॉल येतोय. अर्थात विकेटची जी छडी लागली होती त्याला कुठेतरी रोख दिला डॉट बॉलनी समी सानेनी. पहिल्या 3 चेंडूत एकही धाव दिली नाही तेजस नरे. एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सरळ डायरेक्ट हिट. इथे मात्र क्लोज कॉल असता. पहिली सिंगल पहिली बॅटनी धाव येते के सरकार वहूर 11 संघासाठी. श्री शाह 11 रोहा हा एक दावेदार संघ आहे. बऱ्याचशा खेळाडूंवर इथे नजर ठेवली जाईल. राज पाटणकर स्लिप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मजर गौरी विकेट किपिंगचं काम करतायत. तेजस नरे स्वतः कॅप्टन आता गोलंदाजी करतायत. तर खूप सारी स्टारकास्ट आहे या संघामध्ये. पुढचा बॉल फटका चांगला आहे फहद पटेलचा पण एरिया चुकलाय. गोशांकित क्षेत्रामध्ये धाव मिळेल फक्त 1. फहद पटेलचं खातं उघडते. वीर संघाच्या धावसंख्येत 1 धावाने भर पडते. संघाची धावसंख्या
2 बाद 2 अशी परिस्थिती सध्या आहे की सरकार बहुर 11 संघाची प्रथम फलंदाजी करताना धावा कराव्या लागतील. काय मॅच राहिला मागचा मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत आला होता मॅच. शेवटी अफझल 11 महाड संघाला मात्र पराभूत व्हावं लागलं. अर्थात त्या मॅचचं विश्लेषण असं करता येईल की उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्यामुळे दुर्गवीर माणगाव संघाने सामना जिंकला आणि गचाळ क्षेत्ररक्षण ओव्हरथ्रो स्ट्राईक चेंजेस यामुळे अफझल 11 महाडला पराभूत व्हावं लागलं. चालू मॅच आपण पाहतोय श्रीशा 11 रोहा विपक्ष के सरकार वहूरच्या दरम्यान. श्रीशा 11 रोहा टॉस विन क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि यशस्वी ठरला आतापर्यंतचा निर्णय. पण इथं पाहिले यशस्वी धावांचा पाठलाग अजून या स्पर्धेत कुठल्या संघाला करता आला नाही आतापर्यंत. अफझल 11 महाड संघाने सुद्धा नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. सामना पराभूत झाले. तेजस नरे पुन्हा एकदा फटका हवेत खेळलाय. तेजस नरे चेंडूच्या खाली कॉटन बोल्ड. तिसरं यश मिळते तेजस नरेला. फत पटेल परतेल माघारी. विजयी संघासोबत तुम्हाला मॅच खेळायचा आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका. दुर्गवीर माणगाव आपण पाहतोय जयभवानी स्पोर्ट्स क्लब साखर आयोजित शिवजयंती उत्सव निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 जबरदस्त स्पर्धा विद्युत झोतामध्ये स्पर्धा आपण पाहतोय. यानंतरचे सर्व मॅचेस 4-4 षटकांचे असतील. या आयोजकांची सूचना सर्व संघांनी लक्षात घ्यायची आहे. 3 विकेट पहिल्या षटकात झळकावले. तेजस नरेने जबरदस्त गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. ताबिश सरपरे सेकंडला असतील फलंदाजीसाठी आलेत. षटक संपले त्यामुळे समी इसाने जे नाश्ता होते आता स्ट्राईक करतील गोलंदाजीसाठी. शाकिब कोलटप्प्याचा चेंडू खेळलाय. स्टेअर केलाय कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक येतात वेगाने. एक सिंगल मिळेल इथे. एक सिंगल मिळते. समी इसानेच्याच बॅटमधून बॅटने आलेल्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. फत पटेलने एक सिंगल केली. ते माघारी परतलेत. ताबीत सरपरे स्ट्राईकला. धावा कराव्या लागतील की सरकार वहूर संघाला. पुढचा बॉल शाकिबचा. ताबीसाठी आकूट टप्प्याचा हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक येतात वेगाने. झेल टिपण्याचा प्रयत्न. वाफ लातून झेल. सुरेख झेल या मॅच मध्ये पाहायला मिळते. आणखीन एक फलंदाज माघारी परतेल की सरकार संघ वहूर संघाला आणखीन एक धक्का. बेजबाबदार स्ट्रोक खेळला. कुटुंबाचा चेंडू होता. ऑकवर्ड पोझिशनला स्वतःला केला आणि हा स्ट्रोक हवेत खेळला. चांगला झेल इथे पाहायला मिळाला. नवीद आणि समी इसानेला आता थांबून फलंदाजी करावी लागेल. संयम बाळगावा लागेल. धावांचा ओघ वाढवावा लागेल. सिंगल डबल्सने पहिली पाया भरणी करून नंतर फलंदाजी मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. पण इथे बेजबाबदार स्ट्रोक एक पाहायला मिळाला ताबिश सरपरेच्या बॅटमधून.
माघारी परतावं लागलं. चौथा धक्का के सरकार वहूर 11 संघाला आपल्याला पाहायला मिळाला. आता जबाबदारी वाढली ती समी इसानीची आणि बरेच वेळे असे सामने त्याच्याकडून खेळले गेले. ज्या ज्या वेळेस विविध संघ संकटात सापडलाय त्यावेळेस त्याच्याकडून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस त्याला पुनरावृत्ती करावी लागेल. न्यू बॅटर नबीद स्ट्राईक करताना अहो इथेही लॉलीपॉप जेल होता पण यावेळेस तेजस नरे याच्याकडून चूक घडले. आणखीन एक विकेटचं पतन झालं असतं. खराब क्षेत्ररक्षण श्री शैली बंद्रुहा संघाकडून. कॅप्टन तेजस नरेकडून ही चूक घडली. हा क्रिकेट कसा निश्चिताचा खेळ आहे. अवघड झेल मागच्या चेंडूवर आपण पाहिला तो टिपला गेला एका दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडून. यावेळेस सोपा झेल धरणीला दाल. शाकिब उर्फी लाईनचा चेंडू कव्हर भेदण्याचा प्रयत्न. जबरदस्त क्षेत्ररक्षण इथं. एक धाव इथं कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. धावबादचा खतराही होता पण सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये नबीद. या सिंगलनी धावसंख्या पुढे सरकते. 4 धावा. शाकिब हाफ ट्रॅकर पॅटर्न बॉलचा संपर्क नाही. यश रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू विसावतोय. चांगली गोलंदाजी शाकिबची. 2 षटकाचा खेळ इथे समाप्त होते. वन टू गो. यस वन टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 4 धावा. शाकिब समीसाठी धावा येत नाही. धावा थांबले आहेत की सरकार वहूर 11 संघासाठी. पुन्हा एकदा त्याच प्रकारची फलंदाजी. बॅट फक्त फिरते. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळते. षटक समाप्त होते शाकिबचं. अवघ्या 4 धावा. धावा येत नाही येत. चांगली गोलंदाजी तेजस नरेची. तेजस नरेच्या नंतर शाकिबने सुद्धा तेजस नरेच्या पावलावर पाऊल ठेवून चांगली घातक गोलंदाजी. अचूकता आणि बेधकता त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. उजव्या यष्टीच्या बाहेरचे चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न त्याच्याकडून सातत्याने राहिलाय. दोन्ही गोलंदाजांनी फक्त 2-2 धावा दिल्यात पण तेजस नरेने पहिल्या षटकात 3 गडी बाद केलेत. पुन्हा आपल्या गोलंदाजीला येत आहेत कॅप्टन तेजस नरे. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. रोहा तालुक्यात एक नामांकित अग्रगण्य त्याचं नाव घेतलं जातं तो तेजस नरे. आपल्या वैयक्तिक कोड्यातील अंतिम आणि संघासाठी ते षटक घेऊन मैदानात दाखल होते. धावा थांबल्यात. फलंदाजांना बेड्या घातल्यात. धावांचा दुष्काळ मैदानात पाहायला मिळते. धावा येत नाहीयेत. प्रचंड मेहनत करावी लागते. वहूर संघाच्या प्रत्येक फलंदाजाला झुंजावं लागते. याचं कारण आहे की गोलंदाजी अप्रतिम होते. अचूक टप्प्याची होते. तेजस नरे नबीद साठी तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेस टप्पा पडला. चेंडू कर्कन वळाला. चेंडू फलंदाजाची फिरकी घेतली. निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. धाव घेण्याची कुठली शक्यता नाहीये. आज काय गोलंदाजीचं वर्चस्व राहिले तेजस नरेच्या. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलाय. हलक्या बॅटने खेळलंय. लॉंग ऑन रिझनला क्षेत्ररक्षक येतात वेगाने. एकेरी धाव मिळेल. एक सिंगल मिळेल. आज खेळपट्टी पाहायला मिळते तर गोलंदाजाचं वर्चस्व राहिले. प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहिले तर फलंदाज झुंजताना दिसतात. एकेरी धावेसाठी सुद्धा खूप प्रचंड मेहनत आणि घाम गाळावा लागतोय आज. यावेळेस हलक्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अपील तर झाले पगबाधीसाठी मात्र पंचांनी फेटाळले. लेगबायच्या स्वरूपात ही एकेरी धाव येते. ती सरकार वहूर 11 संघाला. या खेळपट्टीची कोंडी मात्र कुठल्याही फलंदाजाला आज सुटली नाही. भले भले फलंदाज आज स्वस्तात गारद होताना दिसतात ते खेळपट्टीवर. मोठा पटका खेळण्याचा पुन्हा एकदा क्रॉस द लाईन फटका. लॉंग ऑन रिझनला चेंडू अलॉंग द कार्पेट. इथे चूक रनिंग बिटवीन द विकेट मध्ये घडली होती पण इथे
मिसफिल्ड बॅकअप चांगला नाहीये. पुन्हा एकदा धाव घेण्याची संधी. तिसरी धाव कंप्लीट. चौथी गावी ते मिळेल का? पहा काय घडलंय. त्रिधा तिरपटी क्षेत्ररक्षकांचं मैदानात जिथे फक्त सिंगल होती. पंचांचा इशारा येणे बाकी आहे. टोटल चौकार 4 आल्यात. 4 धावा आल्यात. फटका या वेळेस चांगला आहे पण क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ रिझनला हा टिपलाय झेल. आणखीन एक बॅटर नवीचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. खराब गोलंदाजी. डाव्या हस्तीच्या बाहेर वाईड बॉलचा इशारा येते मुख्य पंचांचा. हलक्या बॅटने खेळले ईशानीने स्टेअर केले का शॉर्ट कव्हर मध्ये एक सिंगल. धावा संख्या 13. आता एक एक धावांनी धाव वाढवण्याचा प्रयत्न समी ईशाने करतायत. पहिला वाईटची एक अतिरिक्त धाव आली होती. लेग बायच्या स्वरूपात धाव येते. मोठा फटका खेळलाय तेजसने. चेंडूच्या खाली झेल टिपण्याचा इरादा का केला नाही. 2 धावा. दोन धावांनी धावा संख्या पुढे सरकली जाते. 16 धावा. डॉट बॉल. जुनेद श्री शैलेंद्र रोहासाठी चौथं षटक आता जाणं. समी ईशानी
एक सिंगल येईल. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. एकेरी दुहेरी धावा येत आहे आणि धावा पुढे सरकते. धावसंख्या 17. चौथं षटक. पहिल्याच बॉलवर सौद पटेल बाद झाले. नंतर फहद पटेल, फहद बाबाजी. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा पटका खेळण्याचा इरादा. पॅडवर चेंडू आदळलाय. धाव घेण्याची शक्यता नाही. निर्धाव चेंडू. षटकाची सांगता होईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. की सरकार वहूर टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 17 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. फलंदाजी इथे पाहायला मिळते की सरकार वहूर 11 संघाची. अंतिम निर्णायक षटक आता पाहायला मिळेल. या षटकात धावा येणे गरजेचे आहे. एक सन्मानजनक स्कोर करणे खूप गरजेचं आहे. इथे जर आपण पाहिलं ना, आज या रात्रीमध्ये आपण पाहिले 30-32 धावा चेज झाले नाहीयेत. मागची मॅच आपण पाहिली अफजल 11 महाड दुर्गवीर माणगाव, तर 30 धावा चेज झाले नाहीयेत. तरी ते वहूर संघाला एक सन्मानजनक स्कोर जर करायचा असेल तर एक 10 ते 12 धावा आणखीन 30 पर्यंत ही धावसंख्या नेली तर कुठेतरी मॅच मध्ये राहतील की सरकार वहूर 11 संघ. शेवटचं षटक घेऊन रोहित. शेवटचं षटक घेऊन श्री शाही 11 रोहा रोहित समीसाठी. पुढचा चेंडू खेळून काढलाय. कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू चाललाय. घोषांकित क्षेत्रामध्ये मेल फक्त 1 धाव. धावसंख्या पुढे सरकते 18 धावांवर. 5 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. समीने थांबून सावर करून इथे धावा घेण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल आतापर्यंत त्यांनी खेळल्यात. तब्बल 6 धावांवर समी इसाने खेळत आहेत. मोठा पटका त्याच्या बॅट मधून आला नाहीये. रोहित पुढचा बॉल घेऊन यावेळेस चांगला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर वाईडी शार्कर इथं पाहायला मिळाला. रोहितने ओळखले की कोण बनवण्याचा प्रयत्न केला जातो. राईट राऊंड द विकेट गोलंदाजी करतात. फलंदाच्या बाहेर फलंदाजापासून लांब चेंडू टाकण्याचा प्रयत्न रोहितचा राहतोय. यावेळेस फटका पुन्हा एकदा हवेत खेळला. क्षेत्ररक्षक पोहोचतील का चेंडू झेल टिपण्यासाठी. जुनीद जीवाच्या कांतांनी प्रयत्न जरूर केला. यश मात्र आलं नाही. 2 धावा या झेल सुटल्यामुळे वहूर या संघाला मिळतात. के सरकार वहूर संघाच्या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 20 धावा. संधी निर्माण केली होती रोहितने पण जुनीदने त्याला साथ दिली नाही. पुन्हा एकदा रोहित. एटम राऊंड द विकेट समी इसानेसाठी. पुढचा बॉल फुलटॉस चेंडू अलॉंग द कार्पेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येते. मिसफिल्ड त्याचाच फायदा. दुसरी धाव इथं कंप्लीट होईल का. तिसऱ्या पंचांकडे UDRS. तिसऱ्या पंचांचा इशारा. 1 धाव झाली. दुसरी धाव कंप्लीट असेल का. तिसरे पंच नंदूजी मांडे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. Close call. UDRS. Third umpire is a director. Decision pending. नॉट आउट. फलंदाज मिळती संधी. 2 धावा कंप्लीट होतात.
दोन धावा आणि धावा संख्या 22. रोहित पुढचा बॉल घेऊन समी ईसानीसाठी. समीने धावा जमवल्यात. त्यांनी पाहिलं मोठे फटके येत नाही येत, त्यांनी सिंगल डबल्सवर भर दिला आणि धावा कशातही पुढे नेल्यात. 20च्या पुढे 22 धावा रोहित समीसाठी. याही वेळेस पुन्हा एकदा फटका मोठा खेळण्याची चूक इथे समी ईसानेकडून. शेवटच्या क्षणात डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल बाद होत आहेत. समी ईसाने परतील माघारी. सहावा गडी बाद होतोय. केस सरकार व 11 संघाचा न्यू बॅटर आतिश मैदानात दाखल होते. या पूर्वार्धातील अंतिम चेंडू फेस करण्यासाठी आतिश. शेवटच्या बॉलवर येईल का मोठा फटका. बॅटची घडा घेतली. एज विकेटच्या माग एक मिळते. सिंगल धावा संख्येत भर होते. धावा संख्या पुढे जाते 23 विजयासाठी. 24 धावा 30 चेंडू. 24 धावांची गरज असेल श्रीशा 11 रोहा. आतापर्यंत पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर वाटते की हा निर्णय योग्य राहिलाय, पण या मैदानात आज कमालीची गोलंदाजी प्रत्येक संघाकडून राहिले. चेसिंग इथे खूप हार्ड झाले, पण तेजस नरे आणि पार्टी श्रीशा 11 रोहा ही सूत्र बदलवेल का. पहिल्यांदा चेसिंग आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळेल का. तुम्ही आम्ही पाहताय जयभवानी स्पोर्ट्स क्लब साखर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये. श्रीशा 11 रोहा चेस करेल. 24 धावांचं आव्हान का के सरकार वहूर रोखतील. 24 धावा हे ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो पोलादपूरचा आवाज अर्थात निलेश पवार सरांना. धन्यवाद.
अफजल 11 महाड आणि त्यांच्या विरोधात दुर्गवीर मानगाव अशी मॅच पाहिली. शुभम जाधव अष्टपैलू कामगिरी करत असताना संघाला विजय मिळवून दिला. गोलंदाज सौद पटेल जो दाखल झालाय. 24 बॉल 17 ची आवश्यकता. या बॉलला देखील पॉइंटच्या दिशेने खेळले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. धाव मिळते ती केवळ एक. पुढचा बॉल इकडे त्रिफळाची होतोय फलंदाज. पहिला धक्का बसलाय वहूर टीमला. मजर बाद होतोय. 7-8 या आकड्यावरती 8 धावांवरती पहिला धक्का मजर बाद झालाय. मजरच्या बॅट मधून धावा आल्या त्या 6 धावा काढून तो परतलाय. ग्रामस्थ मंडळ साखर आणि जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील साखर गावात ही लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर यांच्या माध्यमातून यावर्षी रजनी क्रिकेट प्रकाश ज्योतातील स्पर्धा आणण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी देखील होताना पाहायला मिळाले. तेजस आलाय नवीन बॅटर. तेजस बॅटिंग साठी 3ऱ्या क्रमांकावरती. 8 धावा फलकावरती आहेत. 16 ची आवश्यकता. या बॉलवरती फटका फसलाय. चेंडू हवेत. बॅटची टॉपेज घेतली यष्टी रक्षक. हिट विकेट स्वरूपात बाद होत आहेत तेजस. आणि दुसरा धक्का वहूर टीमला. श्रीशा 11 रोहा या टीमला दुसरा धक्का बसतोय आणि यश मिळते ते केसरकार वहूर 11 या टीमला. कमी धावसंख्येचा पाठलाग. 24 धावा बनवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 7 आणि या दुसऱ्या षटकामध्ये देखील जर पाहिलं तर 2 विकेट आल्यात. फहद पटेल याचं षटक पहिलं 7 धावा. आता सौद पटेल आणि त्याच्या या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर दोन्ही बॉलवरती 2 विकेट आल्यात. मैदानात नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावरती प्रियेश जो दाखल होतोय. तेजस देखील 0वरती बाद झालाय. तो मैदानामध्ये दाखल झाला होता परंतु कोणती धाव बनवली नाही आणि तो परतलाय. मजर आणि तेजस ही 2 फलंदाज डगआउट मध्ये पाहायला मिळतात. तर शंतनू आणि प्रियेश ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. हा देखील वेगाने टाकलेला बॉल. शरीराचा वेध घेतलाय. लेग बाईच्या रूपामध्ये एक धाव डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. धावसंख्या 1 ने वधारते पुढे जाते. 9 या आकड्यावरती 9 धावा फलकावरती आहेत. पहिल्या 4 मधून आपण जर पाहिलं तर कोल संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. त्याच्यानंतर जर पाहिलं तर पळचिल केवनाळे हा दुसरा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. धावफलक 9 वरती. या षटकामध्ये धावा येत नाहीये. 2 धावा केवळ खर्च केल्यात. 2 विकेट देखील आल्या. त्या बॉलवरती एक सिंगल आली. चांगली गोलंदाजी सौद पटेलची पाहायला मिळाली. एकच्या मदतीने आता धावसंख्या आणखीन एका धावेने पुढे जाईल. 10 या आकड्यावरती. 14चा पाठलाग अजूनही करायचा आहे. 14 बनवायचे अजूनही इथून पुढे.
श्रीशा 11 रोहा. षटक संपलंय. शेवटचा बॉल निर्धाव आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10 धावा आहेत आणि 2 खेळाडू देखील बाद झालेत. 10 वरती 2. टीम श्रीशा 11 रोहा. येणारे 18 बॉल आणि बनवायच्या त्या 14 धावा. 18 चेंडू आणि 14 ची आवश्यकता श्रीशा 11 या टीमला. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज स्वतः कर्णधार बहुल टीमचे. बाबाजी आलेत गोलंदाजी मार्क वरती. बाबाजी गोलंदाजी मार्क वरती. तिसरं षटक घेऊन आलाय. पहिलाच बॉल हुक केलाय परंतु धाव मिळेल ती केवळ एकच. 13 ची आवश्यकता आहे. 11 झाल्यात. 13 बनवायच्या. 17 बॉल आणि 11. पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. या बॉल वरती देखील धाव मिळेल. लेग बाईच्या रूपामध्ये 1 धाव. बाराची अजूनही आवश्यकता. 12 धावा अजूनही बनवायच्यात श्रीशा 11 रोहा या टीमला. कोल्हापूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत असणारी ही स्पर्धा जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 पहाट झाली आणि पहाटेत देखील क्रिकेटचा खेळ चालू आहे. या बॉलवरती फटका खेळा होता. क्षेत्ररक्षक देखील पोहोचला परंतु शेवटच्या क्षणाला झेल निसटला गेला. एकच धाव. सन्माननीय आदरणीय नितेश शिंदे साहेब यांचं आगमन होतंय. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. या नितेश शिंदे साहेब व्यासपीठावरती मागील हप्त्यामध्येच चाळीचा कोंड या गावात भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा पार पडल्या. या नितेश शिंदे साहेब उशिरा का होईना परंतु स्पर्धेला दाखल झालेत आणि त्यांनी उपस्थिती दाखवली आहे. परंतु आम्ही दिलगिरी व्यक्त करू की त्यांच्या कबड्डीच्या स्पर्धेला पोहोचू शकलो नाही. आणि या स्पर्धेला नितेश शिंदे साहेब यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज
देणगी स्वरूपात आलंय. सिद्धेश शेठ तसेच विनायकजी दीक्षित यांच्याकडून देखील लाख मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. या बॉलला ड्राईव्ह केला, आउट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे, थोडस फंबल झाला, मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 2 धावांनी धावफलक पुढे गेला. 16 या आकड्यावरती, 8 ची अजूनही आवश्यकता. लो स्कोरिंग मॅच देखील आपण शेवटच्या बॉल पर्यंत जाताना पाहायला मिळाल्यात. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 51-52 धावा आतापर्यंत पाहिल्यात. एकही मॅच मोठी धावसंख्येकडे जाताना पाहायला मिळालेला नाहीये. एक सिंगल धावसंख्या पुढे गेली. 17 वरती 7 ची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत ते 12 बॉल आणि बनवायच्यात 7 धावा. चोवीस करायचे होते, 17 झाले, 7 पाहिजेत अजून. 12 बॉल आणि 7 ची आवश्यकता. दुर्गवीर मानगाव संघ कर्णधार आपण सज्ज राहायचे. हा बॉल वेगवान पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय सौद पटेल. पहिला चेंडू निर्धाव. 11 बॉल 7 ची आवश्यकता. 11 मध्ये 7 बनवायच्यात अजूनही. टीम शीर्षा 11 रोहा. 11 बॉल आणि 7 ची आवश्यकता. या चेंडूवरती निर्धाव स्वरूपाचा कदम ट्रॅव्हल्स देखील या ठिकाणी आली आहे. घाटकोपर वरून मुंबई पुन्हा एकदा गावी. तीनही लगातारचे चेंडू डॉट आलेत. 9 बॉल 7 ची आवश्यकता आहे. 9 बॉल 7 ची आवश्यकता. मॅच आता ऑन झाली आहे. आता मात्र गॅप मध्ये फटका खेळाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग. बॉल तर अडवलाय, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव आली आहे. पाच बनवायच्या, तिथून पुढे 5 ची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 5 ची आवश्यकता. वेगवान बॉल पाहायला मिळाला. फास्टर वन जो मात्र सौद पटेल त्याने पहिल्या षटकामध्ये त्याच्या वैयक्तिक केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. 5 चेंडू त्याने हाताळले. चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या डावामध्ये देखील आपण पाहिलं तर तेजसने चांगली गोलंदाजी केली. 2 षटकामध्ये त्याने केवळ 9 धावा खर्च केल्या. या चेंडूला देखील ड्राईव्ह पॉइंटच्या दिशेने पाठवलं. बॉलला 1 धाव आली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. नितीश शिंदे साहेब व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेत आहेत. लगातार 3 षटकार 1000 रुपये नितीश शिंदे यांच्याकडून. याच्या नंतरच्या मॅच नंतर येणाऱ्या कालावधीमध्ये सरपंच चषक देखील आपण पाहणार आहोत पोलादपूरमध्ये. 3 ची आवश्यकता. दिवाळीमध्ये पहिल्याच सीझन जसा चालू झाला तसा सरपंच चषक.
6 बॉल 3 धावांची आवश्यकता. सहा बॉल आणि 3 ची आवश्यकता. गोलंदाज बॉलर नेम रोहित. 6 बॉल 3 ची आवश्यकता. श्रीशा 11 रोहा या टीमला. वहूर विरुद्ध रोहा अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. या बॉलवरती फटका तर आलाय, एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या 22 वरती 2 ची आवश्यकता. दुर्गवीर मानगाव टीमचा कर्णधार आपण 2 ची आवश्यकता. मात्र त्रिफळाची तोतोय फलंदाज ला परतावं लागेल. चार बॉल मध्ये 2 बनवायचे आहेत. एक 31 धावा जरी असते तरी मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगली असती, परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. 4 बॉल मध्ये 2 बनवायचे आहेत. कंपल्सरी 2 धावा बनवायच्याच आहेत श्रीशा 11 रोहा या टीमला. जय पाटणकर बॅटिंग साठी. पाच वाजून 17 मिनिटं झालेत. चार बॉल 2 ची आवश्यकता. बॉल हलक्या तऱ्हेने केले. फिल्डिंग जर केली असती तर बॉल डॉट आला असता, परंतु एक चिक्की सिंगल, क्विक सिंगल घेतली. जय पाटणकर याच्या बॅट मधून 1 धाव आली. आता केवळ 1 धावेची आवश्यकता. 3 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. 3 बॉल 1 धाव.